BS6 गाडीला रिमोट किट फिट करून दिलेला आहे भाईसाहेबाच्या गाडीला. तर कुठून आले तुम्ही? माथुरी चांदळ्यावर आलेत बा. तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण वायरिंग सांगणार आहेत बा. युनिकॉनची वायर कोणतं कुठं जोडायचं, त्याचबरोबर फिटिंग कशी केलेली आहे, कपलर टू कपलर आणण्यासोबत काय काय येणार आहे, फंक्शन काय काय येणार आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत बा पूर्ण. तर भाईसाहेब मला विचारू शकता आपण काय वायरिंगवर काय कटिंग झाली का? पूर्ण प्रॉपर फिट झाली झाली बा. दोन चाव्या दिल्यात बा भाईसाहेबाला या पद्धतीने. त्यासोबत अशी युनिकमध्ये चाव्या आल्यात बा. त्यासोबत रिमोट पण आहे दोन, त्याला एक हात मारून चावी पण वापरू शकतो. त्याचबरोबर एक किट आहे बा, बेस्ट क्वालिटी किट राहणार आहे. सायरन पण आहे बा. सायरनला चांगला बऱ्यापैकी आवाज आहे बा, मोठा आवाज आहे की नाही. हॉर्नपेक्षा पण मोठा आवाज राहणार आहे बा सायरनला. आणि ही जी वायरिंग हार्नेस राहणार आहे, तर इथं कनेक्शन कसं आहे काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो बा. एकदम कपलर टू कपलर फिटिंग करायची गरज आहे. वायरिंगवर काही कटिंग करण्याची गरज पडणार नाही बा कुठं. BS6 गाडी आहे, वॉरंटीमध्ये राहणार आहे. वायरिंगला काही कटिंग वगैरे काही झालेलं नाही आहे, बरोबर आहे की नाही. तिची जी वायरिंग आहे वॉरंटी ती खराब होणार नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर हे जी वायरिंग हार्नेस येणार आहे त्याची वायरिंग आम्ही तुम्हाला सांगणार बा समजून. ओके. तर हे जे वायरिंग आहे बा, पिवळ्या कलर दोन वायर आहेत बा त्याला. हे पाठीमागचे आपण इंडिकेटरला कनेक्शन देऊ शकतो. जसं की मी एक कनेक्शन दिलेलं पाहिजे बरोबर आहे. हे दोन वायर आपण पाठीमागचे इंडिकेटरला दिलेले आहेत बा, पिवळ्या कलरची वायर आहे दोन. ओके. त्याच्यानंतर हे रेड कलरचं वायर आहे बा. हे रेड कलरचं किटमधून वायर आलं, इकडे बॅटरीच्या प्लसला आपण हे रेड कलरचं वायर कनेक्शन दिलेलं आहे बा. ओके. आपण हे वायरिंग यासाठी सांगू राहिलो, आपले पण किट ऑर्डर केल्यानंतर समोर कस्टमरला परेशानी होऊ नये म्हणून युनिकॉन BS6 डिजिटल मीटर आहे बा. तर ह्या गाडीला फिटिंग कशी करायची हे तुम्हाला मी तेवढ्यासाठी सांगायला लागलो पाहिजे. 3 वायरची माहिती तुम्हाला दिलेली बा. त्याच्यानंतर हे जे ब्लॅक कलरचं वायर आहे ते बॅटरीच्या मायनसला द्यायचं बा. आपण बॅटरीच्या मायनसला ब्लॅक कलरचं वायर दिलेलं आहे बा. ओके. त्याच्यानंतर हे जे भगव्या कलरचं वायर आहे आपल्या इग्निशन स्विचच्या आउटपुटला दिलेलं आहे बा. ही चावीचं जे स्विच आहे त्याच्यातून जे करंट बाहेर येतं त्या वायरला आपण हे भगव्या कलरचं वायर दिलेलं आहे, समोर घेऊन पहा ते दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर स्टार्टरच्या करंटमध्ये जातं बा वायर, त्या वायरला आपण हे ब्ल्यू कलरचं वायर आपण या किटमधून कनेक्शन त्याच्याकडे नेलेलं आहे बा. ओके. हे जे दोन वायर येतं हे एक्स्ट्रा वायर नाही हे जे न्यूट्रल लाईटला दिलं तरी चालतं बा. न्यूट्रल लाईटला कनेक्शन द्यायचं, नाही जोडलं तरी हरकत नाही बा. ओके. तर एकंदर त्याची वायरिंग अशी आहे बा. वायरिंग पण तुम्हाला समजलेली बा थोडक्यात. जरी काही अडचण आली तर आपल्या युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर तुमच्याकडची वायरिंग कशी काय जोडली आपण तर तुम्हाला पाहून समजा समोरच्या मेकॅनिकला तुम्ही दाखवू शकतो अशाची वायरिंग आहे. जरी वायर निघलं चुकीच्या वायरमध्ये लावायचं नाही, कारण तर किट आहे ACM वगैरे महागडे वस्तू आपल्या BS6 गाडी राहते आहे ना. तर ज्याला नॉलेज त्याच्याकडून तुम्ही 100% व्हिडिओ दाखवून फिटिंग करून घेऊ शकता बा. ओके. तर ठीक आहे. ही सिस्टम तुम्हाला आता काम कसं करतं आहे काय करतं आहे तुम्हाला मी सांगतो बा. ओके. त्यासोबत दोन चाव्या येणार तर गाडीची पूर्ण चावी जरी बाजूला असली तरी काम कसं करणार आहे पहा. एक मिनटं. तर ह्या चाव्या आहेत पहा त्यासोबत आलेल्या. ओके. हे लॉक केलं समजा आता हिला. आता छेडछाड केलं, आता चाव्या बाजूला असते पहा. टचिंग झालं कसा आवाज दिला तुम्ही, बरोबर आहे. त्याच्यानंतर डबल जर झटलं तर आणखीन आवाज येणार बा ते. ओके. डायरेक्ट जास्त आवाज दिल्यानंतर याच्यामुळे आपली गाडी चोरीला जाणार नाही पहा. ओके. अनलॉक केलं आपण तिला, आता अनलॉक करून दोन्ही सेल्फचं बटन आपलं गाड्या स्टार्ट होणार आहे पाहिजे गाडी. ओके. गाडी चोरायच्या ऐवजी साथ होते बा गाडी व्हायचं चालू एकदम प्रॉपरमध्ये वगैरे काम करते बा. इंडिकेटर सगळ्या सिस्टममध्ये काम करते, बरोबर आहे. तर असं एकंदरीत राहणार आहे. दोन्ही रिमोटमध्ये तेच फंक्शन भेटणार आहे. ओके. ते सायरन फक्त सायरन जरी वाजत असलं तर आपण त्याच्यामध्ये सायरन वाजू शकतो. ओके. ओके. सायरनचा आवाज ऐकू शकतो तुम्ही, एकदम पॉवरफुल सायरन आहे बा. ओके. तर एकंदरीत असं खर्च राहणार आहे बा तुम्हाला. एवढं सगळं त्याच्यामध्ये सोबत येणार आहे. धन्यवाद दादा. बरेच लांब आले बा तुम्ही.